शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आज आलो आहे केळी उत्पादक शेतकऱ्याकडं. शेतकऱ्याचा अनुभव जर म्हटलं तर 25 वर्ष हा म्हणजे अतिशय आपण काय म्हणतो की खूप मोठा अनुभव आहे या केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून. आत्ता मी त्यांच्या ज्या केळीच्या बागेत बसलोय ही साधारणतः 5 महिन्याची आपली झाड झालेली. बरोबर दादा? बरोबर आहे. तुमचा पहिल्यांदा आमच्या जे व्ह्युअर त्यांना परिचय करून द्या बरं. मी विष्णू दादाराव गुळवे, मुक्काम पोस्ट कोकाडे, हातगाव, तालुका परतूर, जिल्हा जालना इथले शेतकरी आहे. 25 वर्षाचा प्रचंड मोठा अनुभव आहे तुमचा. प्रचंड माझा बरोबर. सॉईल आपल्या याच्यामध्ये GNP कंपनीमध्ये 25 वर्षापासून मी खतं वापरतो आणि 25 वर्षापासून केळी लावतो. त्यावेळेसपासून मी सॉईल गोल्ड कॉम्बो जे काय GNP कंपनीचे खतं आहे ते साहेबाच्या म्हणण्यापर मार्गदर्शनानुसार आता पण वापरले. मला अप्रतिम असा रिझल्ट आलेला आजपर्यंत आणि मी तेच खतं आजपर्यंत वापरतो मी. आता तुम्ही तुमच्या बोलण्यातून म्हणजे खरं तर मला ते विचारायचं होतं, पण तुम्ही एकदम ओघामध्ये स्वतःच सांगितलं की तुम्ही सॉईल गोल्ड कॉम्बो किंवा अजून जे काय प्रॉडक्ट सांगितले तुम्ही, बरोबर आहे? हो. तर ते प्रॉडक्ट वापरताय. आता 5 महिन्याचं झाड आहे. याचा हा जो बुंदा आहे माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 18 ते 22 पर्यंत आपल्याला आहे, बरोबर आहे. आणि खरं जर बघितलं तर केळीमध्ये आपल्याला खूप चांगलं दर्जेदार उत्पन्न मिळवायचं असेल तर सुरुवातीला आपला हा जो बुंदा आहे बुंदा स्ट्रॉंग झाला पाहिजे. पण हे एवढं चांगलं 5 महिन्यामध्ये जे चित्र दिसतंय तर त्याच्यामध्ये सुरुवातीपासून तुम्ही काय काळजी घेतली? सुरुवातीपासून मी साहेबाचे जे खते मायक्रोन्युट्रिएंट असते, उदाहरणार्थ त्यांचे ड्रिचिंग असेल तर ते खतं वापरल्यामुळे मला बुंद्याला चांगली जाडी मिळाली त्याची. काय काय वापरलं नक्की म्हणजे असं? सुरुवातीला मी त्यांचं काय 10-26 बेसलमध्ये घातलं सुरुवातीला, एक हातभाराच्या अंतरानुसार की जेणेकरून मुलीला अटॅक होऊ नये. ठीक आहे. ताबडतोब 10-26 खत लवकर लागू होणार आहे सुरुवातीला. लगेच 1 महिन्यानंतर मी त्यांचं सॉईल गोल्ड कॉम्बो किट आणि पोटॅश, DAP, थोडा युरिया आणि असे 5 प्रकारचे तुम्ही सॉईल गोल्ड घेतलं, त्याच्यासोबत कॉम्बो घेतलं. म्हणजे थोडक्यामध्ये सॉईल गोल्ड कॉम्बो, त्याच्यानंतर तुम्ही NPK दिलं, बरोबर आहे? आणि त्याचा काय फायदा झाला? म्हणजे माझे म्हणजे एकदम किडीला असा इतकी ग्रीनरी राहिली जोरात, ग्रीनरी पण झाली आणि वाढ पण झाली आणि बुंदा पोसत गेला. मला ते जास्तच पुन्हा खत घालत गेलो मी त्यावेळेस. मग 3 त्याच्यानंतर वेळेस डोस घातली मी ते. म्हणजे 3 वेळेस तुम्ही सेम डोस घातली. 3 वेळेस ज्यावेळेस NPK देताना त्याच्यासोबत तुम्ही कॉम्बो आणि सॉईल गोल्ड हे कंपल्सरी खत घातलं. म्हणजे आज हे जे दिसतंय त्याच्यामध्ये तुम्हाला सॉईल गोल्ड आणि कॉम्बोचा फायदा झाला. असं कॉम्बोचा आणि सॉईल गोल्ड मुळे माझा बुंदा असा फुगला असं माझं, कारण माझा जुनाच अनुभव आहे. मला म्हणजे आता तुम्ही 25 वर्षापासून जे वापरताय, पण याच्यामध्ये बऱ्याच वेळेस जी पोंगा भरणी होते तर पोंगा भरणी करता तुम्ही काय प्रॉडक्ट वापरता? सुरुवातीला पोंगा भरणी मी 1 महिने झाल्यानंतर केली. मी सुरुवातीला झिब्रा आणि पुन्हा चार्जर, विट गोल्ड. कसं प्रमाण घेता त्याचं प्रमाण मी 200 लिटर पाण्याला विट गोल्ड 100 वापरलं. ओके. पण 250 मिली झिब्रा घेतलं, 250 मिली चार्जर घेतलं आणि पर्ल मिक्स पावडर ते 500 ग्रामचा म्हणजे 500चा पुडा येतो त्यातलं अर्ध पावडर टाकलं. ते 250 ग्राम घेतलं. 250 ग्राम असं 200 लिटर पाण्यामध्ये टाकून प्रत्येक झाडाला 80 ml च्या हिशोबानं बाया लावून बायाच्या साह्यानं प्रत्येक पोंग्यामध्ये औषध भरल्यामुळे माझा पोंगा अजिबात कधी गुतला नाही. सुरुवातीला पोंगे गुतले, तिथून पुढे पोंगे गुतले नाही. तरी पण नाही जरी पोंगे गुतले तरी मी त्याची दरवेळेस 3 वेळेस पोंगा भरणी केली मी त्याची. माझी 3 वेळेस पोंगा भरणी केली, ग्रोथ चांगली मिळाली, बुंदा चांगला मिळाला. आता तुमचं शिक्षण काय? माझं शिक्षण 12वी पास आहे मी. मित्रांनो, आपल्याकडे जे शिक्षण असतं, शिक्षणासोबत जर आपला त्या पिकामधला अनुभव असेल आणि तो अनुभव जर आपण वापरून जर आपल्या शेतीमध्ये त्याचं जर इम्प्लिमेंटेशन केलं तर नक्कीच आपल्याला असं आशादायक चित्र मिळत असतं. तुमचा जो आम्हाला अभिप्राय दिला त्याबद्दल एकदम मनापासून आभार. धन्यवाद.